स्वाध्याय इयत्ता 9वी, विषय मराठी, पाठ 7वा, दुपार. प्रश्न पहिला, तुलना करा. कष्टकऱ्यांची दुपार, लेखणीकारांची दुपार. 1. कष्टकरी उन्हाची पर्वा न करता काम करतात. लेखनिक कार्यालयात खुर्चीवर बसून काम करतात. 2. सुखदुःखाच्या गोष्टी पत्नीशी होतात. 2. सहकाऱ्यांशी सुखदुःखाच्या गोष्टी होतात. 3. शारीरिक कष्ट अमाप, शारीरिक कष्ट कमी. साधने कष्टाची असतात. संगणकासारखे आधुनिक उपकरण. प्रश्न दुसरा, कोण ते लिहा. अ. दुपारला अभिमान वाटणारा मानवी घटक. उत्तर, शेतकरी. आ. दुपारला आनंद देणारा घटक. उत्तर, मधल्या सुट्टीत खेळणारी मुले. ई. दुपारच्या दृष्टीने 21व्या शतकातील श्रमजीवी. उत्तर, कार्यालयातील लेखनिक व हिशोब तपासणी. ई. दृष्टीचक्रातील महत्त्वाचे काम करणारा घटक. उत्तर, दुपार. उ. मानवी जीवन क्रमातील दुपार. उत्तर, तारुण्य. उ. वृद्ध व्यक्ती दररोज आपल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतात तो काळ. उत्तर, दुपार. प्रश्न तिसरा, आकृतीबंध पूर्ण करा. दुपारची मानवीय गुणवैशिष्ट्ये. शेतकऱ्यांकडे आदराने पाहते. छान आराम करा असा जनावरांना सल्ला. मधल्या सुट्टीत मुलांच्या खेळण्याचा आनंद घेते. दमल्या भागल्या जीवाला दुपार विश्रांती घेऊन देते. प्रश्न चौथा, डौलदार गिरीशिखरे थापच टाकू लागतात या विधानातील अलंकार ओळखून स्पष्ट करा. उत्तर, हा चेतना गुणोक्ती अलंकार आहे. स्पष्टीकरण. खूप जलद चालल्यावर माणसाला धाप लागतात. इथे डोंगराची शिखरे धाप टाकतात आहेत. गिरीशिखरावर निर्जीव वस्तूवर मानवी भावनांचे आरोप केले आहेत म्हणून हा चेतना गुणोक्ती अलंकार आहे. प्रश्न 5वा, खाली काही शब्दांचे गट दिले आहेत. त्या गटातून वेगळ्या अर्थाचा शब्द शोधा. उदाहरणार्थ, मित्र, दोस्ती, मैत्री, सखा, सोबती. उत्तर, मैत्री. 1. रस्ता, वाट, मार्ग, पादचारी, पथ. उत्तर, पादचारी. 2. पर्वत, नग, गिरी, शैल, डोंगर. उत्तर, नग. 3. ज्ञानी, सुज्ञ, सुकर, डोळस, जाणकार. उत्तर, सुकर. 4. डौल, जोम, ऐट, दिमाग, रुबाब. उत्तर, जोम. 5. काळजी, चिंता, जबाबदारी, विवंचना, फिकीर. उत्तर, जबाबदारी. प्रश्न 6वा, स्वमत. अ. माझी मे महिन्यातील दुपार याविषयी 8 ते 10 वाक्य लिहा. उत्तर, मे महिन्यातील दुपार आणि तीही मुंबईतील म्हणजे फक्त घामाच्या धारा. तरीही दुपारच्या वेळी उन्हात एकच खेळ रंगतो तो म्हणजे क्रिकेट. आम्ही मित्र घरून भांडून क्रिकेटची परवानगी मिळवतो. खेळातल्या धावा आणि घामाच्या धारा यात आमची दुपार चिंब भिजून जाते.
तळमजल्यावरचे काका खिडकीतून पाण्याने भरलेले छोटे पिंप व ग्लास ठेवतात, तो आमचा मोठा आधार असतो. क्वचित केव्हा तरी बाबांच्या लॅपटॉपवर गेम खेळण्यात दंग होतो. क्रिकेट खालोखाल मे महिन्यातल्या दुपारचा आनंदोत्सव म्हणजे पार्टी, पाणीपुरी पार्टी, आईस्क्रीम पार्टी किंवा भेळपुरी पार्टी. कोणाचा तरी वाढदिवस असतो, कोणाला तरी काहीतरी मिळालेले असते, खेळून खेळून भूकही लागलेली असते. अशा वेळी पार्टी होतेच. मग काय, वर्गणी काढतो आणि पार्टी करतो. ही दुपारची वेळ आम्हाला खूप आवडते. त्यावेळी पुरे झाले, आता चला घरी असे कोणी सांगत नाही. मला नेहमी वाटते वर्षातून 2-3 वेळा तरी मे महिना यायला हवा. दुपार या ललित लेखातील कोणता प्रसंग तुम्हाला अधिक आवडला ते सविस्तर लिहा. उत्तर: दुपार या राजीव बर्वे लिखित लेखातील शाळेतील दुपारचा प्रसंग मला अधिक आवडला. कारण अशी मधल्या सुट्टीची रंगत आम्ही मुले अनेकदा अनुभवतो. दुपारी मधल्या सुट्टीची वेळ झाली की आमचे संपूर्ण लक्ष घड्याळाकडे असते. कधी एकदा मधली सुट्टी होते आणि कधी एकदा खमंग व चटकदार चवीच्या पदार्थांचा आस्वाद घ्यायला मिळतो असे होऊन जाते. मधल्या सुट्टीची घंटा वाजली की संपूर्ण शाळेत एकच गिल्ला होतो. आरडाओरडा करत विद्यार्थी वर्गाबाहेर पडतात, हात स्वच्छ धुवून आवडीचा डब्बा उघडतात. एकमेकांच्या डब्यातील पदार्थांचा आस्वाद घेतला जातो आणि पटापट चट्टामट्टा केलेला डब्बा ठेवून भरपूर मस्ती करायची असते. अशी मधल्या सुट्टीची गंमत अनुभवणारी शाळेतील दुपार आमच्या वाट्याला नेहमीच येते. प्रस्तुत लेखात लेखकाने या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन व सजीव चित्रण केले आहे, त्यामुळे मला हा प्रसंग खूप आवडला. प्रश्न 7. अभिव्यक्ती. तीनही ऋतूतील तुम्ही अनुभवलेल्या सकाळ व संध्याकाळचे वर्णन करा. उत्तर: उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तीनही ऋतूमधील सकाळ व संध्याकाळची रूपे वेगवेगळी असतात. उन्हाळ्यातील सकाळ अत्यंत प्रसन्न प्रकाशमान असते. दिवसभराच्या प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या माणसांकरता ही सकाळ म्हणजे थंडगार फुंकरच असते. उन्हाळ्यातील सकाळ ही आंब्याच्या घमघमाटाने होते. उन्हाळ्यातील संध्याकाळ तर शिणवणारी असते, कारण मावळतीच्या वेळेस उष्ण वाऱ्यांच्या मंद झुळका येत असतात व दिवसही मोठा वाटतो. पावसाळ्यात इतके अंधारून येते की दिवस रात्र कशाचाही पत्ता लागत नाही. सकाळ संध्याकाळ पावसाच्या जोरदार सरी, तर कधी रिमझिम पाऊस येतो. ऊन पावसाचा खेळ सुरू असतो. संध्याकाळी विजांचा कडकडाट होतो. हिवाळा म्हणजे अंगावर काटा आणणारी बोचरी गुलाबी थंडी. दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. सकाळच्या वेळी दाटलेल्या धुक्यात पाना फुलांवर जमा होणारे दवबिंदू पाहण्याची मजा काही और. हिवाळ्यात लवकरच संध्याकाळ होते. कान, टोपी, मफलर, शाल अंगावर चढवली जाते आणि सारे कुटुंबीय मित्रपरिवार शेकोटीभोवती गोळा होतात. पाठात आलेल्या दुपारच्या विविध रूपांचे वर्णन करा. उत्तर: राजीव बर्वे यांनी दुपार या आपल्या ललित लेखात दुपारच्या विविध रूपांचे मनोहारी चित्रण केले आहे.
शेतावरची दुपार ही सकाळपासून कष्ट करून थकलेल्या शेतकऱ्यांसाठी विसावा देणारी असते. पत्नीने आणलेली भाकरी खात तिच्यासह 4 सुखदुःखांच्या गोष्टी करण्यासाठी शेतकऱ्याला उसंत मिळते. ती या दुपारमुळे फांदीवरच्या सावलीत दाना पाणी खाऊन विसावलेल्या पशुपक्ष्यांना अधिक उत्साहाने पुढचे काम करण्यासाठी थोडी विश्रांती देणारी ही दुपारच असते. शेतात न गेलेल्या बायांना सगळी घरकामे आवरून 2 घटका आराम करायला लावणारी ही दुपार सर्वांना प्रिय असते. एखाद्या शहरातील कष्टकऱ्यांची दुपार ही विश्रांतीसाठी उसतच नसणारी, अतिशय खडतर पोटापाण्याची व्यवस्था करणारी असते. ती शाळेतील मधल्या सुट्टीत डब्बा खाण्याची व उरलेल्या वेळात खेळ खेळणाऱ्या मुलांची गंमत अनुभवणारी, तसेच समुद्राच्या पाण्याची वाफ करून निसर्गचक्र व्यवहार सुरू ठेवणारी, वातावरणाचे संतुलन राखणारी दुपार. अशी दुपार अनोखी रूपे लेखक मांडतात. मानवी जीवनक्रमातील ऐन उमेदीची, भविष्याची तरतूद करणारी आयुष्यातील दुपार, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणारी दुपार, अशी दुपारची मनुष्य दृश्य रूपे लेखक आपल्या लेखणीतून सादर करतात. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.